यानंतर निमंत्रित केलेलं आहे। ज्या विशेष मुद्द्याला घेऊन आम्हाला निमंत्रित केलेलं आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आहे। जनसुरक्षा कायदा हा उत्तर प्रदेशमध्ये आधीच लागू झालेला आहे। जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत सरकारला ज्या गोष्टी पटत नसतील, या सरकारच्या चुकीच्या भूमिकेच्या विरुद्ध या काही संघटना चालत असतील, चाहे मग शेतकरी विरोधी सरकारने काम केलेलं असावं, शेतमजदूर विरोधी काम केलेलं असावं किंवा कामगार विरोधी काम केलेलं असावं, ते अगर सरकारच्या विरुद्ध आपल्या अधिकाराकरता संघर्ष करत असतील तर त्यांच्या संघर्षाला, त्यांच्या आंदोलनाला दाबण्याकरता जनसुरक्षा कायदा हा उत्तर प्रदेशमध्ये लागू करण्यात आलेला आहे। त्यांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकून 7 वर्षाकरता जेलमध्ये टाकून त्यांच्या घरावर बुलडोजर चालवून त्यांचं घर तोडण्यात येतं आणि त्यांनी जे आपल्या मेहनतीने, आपल्या परिश्रमाने ज्या काही महागड्या वस्तू घेतल्या असतील त्या वस्तूची जे काही घर तोडायला जातात ते त्यांच्या पक्षाचे जे काही कार्यकर्ते राहतात त्याची लूटपाट करतात, त्या परिवाराला रस्त्यावर आणतात। परंतु ज्या आंदोलनामध्ये जे कार्यकर्ते सामील होतात त्या कार्यकर्त्यांना 2 ते 3 वर्षाची सजा होते। तोच कायदा इंग्रजांच्या काळामध्ये जो कायदा इंग्रज लागू करत होते त्याचा विरोध भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंनी केला। सरकार मागे, इंग्रज सरकार मागे घ्यायला तयार नव्हती, परंतु काही ऐकायला तयार नव्हती। त्यामुळे आपली आवाज जनतेपर्यंत आणि इंग्रज सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता, तो कायदा मागे घेण्याकरता भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी संसदेच्या मोकळ्या जागेमध्ये बॉम्ब टाकला, तिथे नारे लावले की हा कायदा आम्हाला मंजूर नाही, पळाले नाही। त्यामुळे त्यांना फासावर लटकवण्यात आले, परंतु त्यांनी हार मानली नाही। परंतु इंग्रजांनी तो कायदा मागे घेतला, लागू केला नाही। तोच कायदा महाराष्ट्र सरकार चुकीच्या पद्धतीने शेतकरी, शेतमजदूर किंवा कामगारांच्या हिताच्या विरुद्ध जे काही काम करत असेल, जो भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे, कायद्या अनुसार आंदोलन करण्याचा अधिकार आहे, नक्षलवादाचे नावाने ते आंदोलन दडपण्याचं काम ही सरकार करत आहे, त्याकरता हा कायदा आणत आहे। आम्ही नक्षलवाद्यांचं, आम्ही आतंकवाद्यांचं आजपर्यंत कधी समर्थन केलं नाही, आता आम्ही समर्थन करत नाही, भविष्यात समर्थन करणार नाही। जाती धर्माच्या नावावर दंगे भडकवणाऱ्याचे आम्ही समर्थन करणार नाही, धार्मिक जुलूस मध्ये दंगे भडकवणाऱ्याचे आम्ही समर्थन करणार नाही। परंतु या देशातला नागरिक जो आहे तो आपल्या अधिकाराकरता भारतीय कायद्यानुसार, भारतीय लोकशाहीनुसार आपल्या मागण्या सरकारकडे मांडण्याकरता आंदोलन करत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी अवश्य राहणार, कारण की भारतीय घटनेमध्ये तो आम्हाला अधिकार दिलेला आहे। परंतु शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणारे, शेतमजुरांच्या मागण्या मांडणारे, कामगारांच्या मागण्या मांडणारे, अगर त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्यांना तुम्ही दडप न करता त्यांना जेलमध्ये टाकत असणार, त्यांच्या घरावर बुलडोजर चालवत असणार, त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांना मदत करणाऱ्यांना 2 ते 3 वर्षाकरता जेलमध्ये टाकण्याचे तुमचं षड्यंत्र असेल आणि तो अधिकार या सत्ताधारी भाजपाने आपल्याजवळ ठेवला असेल, या फडणवीस सरकारच्या, फडणवीसांच्या त्यांच्या निर्णयाच्या, त्यांच्या जनसुरक्षा कायद्याच्या
आम्ही तीव्र निषेध करतो आणि तत्काळ हा जो लागू करण्यात येत असलेला कायदा रद्द करावा, नाहीतर हे आंदोलन राहणार नाही. हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व संघटना मिळून मोठं जन आंदोलन होईल एवढी मी आपण सर्वांना ग्वाही देतो. धन्यवाद. कायदा रद्द करा.